तर बाळांनो, आज आपण नवीन लेसनची सुरुवात करतोय. लेसनचं नाव आहे डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म, राईट. तर तुम्हाला सगळ्यात अगोदर डिझोल्युशनचा मीनिंग काय आहे ते समजलं पाहिजे, राईट. कारण तुम्हाला याची थेरी पण इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला थेरी समजली, कन्सेप्ट समजली, तर मग याच्यावरती आधारित जे पण क्वेश्चन आहे ते तुम्हाला लगेच सॉल्व करता येईल. तर आज आपण लेक्चर नंबर 1 मध्ये काय समजणार आहे, अगोदर डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म काय आहे. तर बघा, मीनिंग अगोदर आपण बघून घेऊ. मीनिंगमध्ये फर्स्ट पॉईंट जो आहे, जो डिझोल्युशन वर्ड आहे बघा, त्याचा आपण मीनिंग इथं लिहिलेला आहे का द टर्म डिझोल्युशन मीन्स डिसकंटिन्यू किंवा डिसकंटिन्युएशन. एखादं जे काम आहे ते काम आपण काय करतो, आता थांबवतोय. जे काम आपण खूप दिवसापासून करतोय त्या कामाला आपण काय करणार आहे, आता स्टॉप करणार आहे. डिझोल्युशनचं मीनिंग कळलं तुम्हाला. जो वर्ड आहे डिझोल्युशन, याचं मीनिंग काय होतोय, बंद करणे किंवा संपवून टाकणे थोडक्यात. तर कंपनी ॲक्टनुसार पार्टनरशिपचं डिझोल्युशन कसं होत आहे, जेव्हा ऑल पार्टनर्स काय करताय, डिसाईड करताय का आपल्याला आपल्यामधली जी पार्टनरशिप आहे त्याला काय करायचं आहे, डिझॉल्व करायचं आहे. पार्टनरशिप म्हणजे त्यांनी जे ॲग्रीमेंट केलेलं आहे त्या ॲग्रीमेंटला काय करायचं आहे, डिझॉल्व करायचं आहे. तर त्याला आपण म्हणणार आहे डिझोल्युशन ऑफ द फर्म. फॉर एक्झाम्पल, असं आपण गृहीत धरू, 2 पार्टनर्स आहे ए अँड बी, राईट. या 2 पार्टनरमध्ये काहीतरी ॲग्रीमेंट झाला असेल आणि ते दोन्ही एकत्र येऊन काय करताय, एखादी फर्म चालवत आहे, राईट. त्या फर्मला आपण नाव देऊन टाकू ए बी लिमिटेड. आता या दोघांमध्ये डिसाईड झालं का आता आपण काय करू, आपली मधली जी पार्टनरशिप आहे, जे ॲग्रीमेंट आहे त्याला संपवून टाकू. म्हणजे या दोघांची पार्टनरशिप काय होणार आहे, थोडक्यात संपणार आहे. एकत्र येताना पण दोघांनी डिसाईड केलं का आपण दोन्ही एकत्र येऊन काय करू, बिझनेस चालवू. आता बंद करताना पण विचार काय करताय, दोघांनी विचार केला आपल्याला सोबत राहायचं नाही. मग त्यांनी जे ॲग्रीमेंट केलेलं आहे हे लक्षात ठेवा. त्यांनी जे ॲग्रीमेंट केलेलं आहे दोघांमध्ये, त्या ॲग्रीमेंटला काय करणार, ते संपवून टाकणार. म्हणजे त्याला आपण म्हणणार डिझॉल्व करणार. काय करणार, डिझॉल्व करणार. याला आपण म्हणतोय डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं थोडंसं कन्फ्युजन होतं बघा. डिझोल्युशन ऑफ द फर्म अँड डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप या दोन्ही वेगळ्या टर्म आहे. मी दोघांचा मिनिंग इथं लिहिलेला आहे बघा. सगळ्यात पहिले, देअर इज अ डिफरन्स बिटवीन डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप. डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप कशाला म्हणणार आपण, जेव्हा पार्टनर काय करताय, डिसाईड करताय, किंवा 3 पार्टनर आहे समजा, त्यातला एखादा व्यक्ती काय म्हणतोय मला तुमच्यासोबत राहायचं नाही. मग त्यांनी काय डिसाईड केलं, आपली जी पार्टनरशिप आहे त्या पार्टनरशिपला काय करायचं, संपवून टाकायचं. याला आपण काय म्हणणार, डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप. डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप. पण दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये सपोज असं होत आहे का 3 पार्टनर्स आहे, त्यांचं म्हणणं आहे आपण जे सोबत काम करतोय किंवा आपली जी कंपनी आहे ती कंपनीच आपल्याला ठेवायची नाही. तर मग ते काय करताय, डायरेक्ट त्या कंपनीला बंद करताय. तर मग तिथं आपण म्हणणार डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. म्हणजे जी कंपनी चालवत आहे त्या कंपनीलाच काय करताय, डायरेक्ट बंद करताय. फक्त पार्टनरने डिसाईड केलं का आपल्याला दोघांना सोबत राहायचं नाही. जी कंपनी चालू आहे ती एक जण कोणीतरी रिमेनिंग चालवणार आहे. इथं जे 2 पार्टनर्स होते, यापैकी समजा एला असं वाटतंय की मला बी सोबत काम करायचं नाही. हे दोन्ही मिळून एक कंपनी चालवत आहे ए बी लिमिटेड. तर ए बी लिमिटेड कंपनीने बंद करते, कंपनी राहणार आहे, फक्त हे दोन्ही एकत्र काम करणार नाही. मग हा काम करणार नाही याची इच्छा नाही, तर हा याचा हिसाब किताब करून टाकेल, जो काही आहे त्याचे पैसे तो घेऊन चालले जाईल. पण बी काय करेल, ती कंपनी जी ए बी लिमिटेड आहे त्या ए बी लिमिटेड कंपनीला तो चालवणार आहे. तर इथं कंपनी बंद झाली का, नाही. जिथं कंपनी बंद होत नाही त्याला आपण म्हणणार आहे डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप. पण जिथं डायरेक्ट कंपनी पण बंद होते, पार्टनर त्यांच्यात भांडण झालं किंवा काही कारणामुळे पार्टनर एकत्र काम करत नाही, ते म्हणतात आपल्याला काय करायचं आहे, पार्टनरशिप तोडायची. पार्टनरशिप तर तुटते, पण सोबत जी कंपनी ते चालवत होते ती पण बंद झाली. त्याला म्हणणार डिझोल्युशन ऑफ द फर्म, किंवा हे पण नाव देऊ शकतो आपण डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. तर हा डिफरन्स आहे त्यांच्यामधला. आलं लक्षात तुमच्या डिफरन्स. मग सगळ्यात पहिले तुम्हाला माहीत पाहिजे का डिझोल्युशन होतं का.
डिझोल्युशन काय आहे ते कळाल्यानंतर तुम्हाला दुसरा प्रश्न उठू शकतो तुमच्या डोक्यात का डिझोल्युशन होण्याचे कारण काय आहे. देर आर 8 रीजन. नंबर 1 इज व्हेन ऑल पार्टनर्स ॲग्रीड. सगळे मिळून जे जे पार्टनर्स आहेत त्यांनी जर ठरवलं का आपल्याला सोबत कामच करायचं नाही, तेव्हा ते काय करणार आहे, डिझोल्युशन करू शकतात. हे पहिलं सिंपल रिझन आहे. दुसरं रिझन व्हेन एनी वन बिकम अनसाऊंड माइंड. अनसाऊंड माइंड म्हणजे काय, समजा एखाद्याचं दिमागात डोक्यात प्रॉब्लेम झाला, एखादा पार्टनर समजा डायरेक्ट काय झाला, वेडा झाला, समजा त्याच्या डोक्यामध्ये काही प्रॉब्लेम आला आणि तो काही त्याचं जे डिसिजन आहे, समजा बिझनेसमध्ये खूप सारे डिसिजन घ्यावे लागतात, पण एखादा व्यक्ती असा आहे जो प्रॉपर डिसिजन घ्यायला नाही, थोडक्यात वेडा झाला, तर मग अशा वेळेस बाकीचे पार्टनर काय डिसाईड करतात का आता आपण डिझोल्युशन करून घेऊ. तर हे एक दुसरं रिझन आहे. तिसरं रिझन काय आहे, एनी पार्टनर्स किंवा जितके पण पार्टनर्स आहे त्यापैकी एखादा पण काय होणार आहे, इनसॉल्वंट. आपण शिकलो होता हा टर्म, म्हणजे त्याच्याकडं बिलकुल पण पैसे नाही. मग अशा सिच्युएशनमध्ये पण कंपनी काय करणार आहे, डिसाईड करणार आहे का आपण डिझोल्युशन करून घेऊ. पुढे नंबर 4 व्हेन पार्टनरशिप फर्म बिकम्स अनलॉफुल ऑर इलिगल. अनलॉफुल म्हणजे काय का नियमाच्या नुसार कंपनी चालत नाही किंवा त्याच्यामध्ये काही इल्लिगल कामं होत आहे. जसं नियमाने कंपनी आपण ती चालवतो ज्याच्यात कस्टमरचा, समाजामधल्या लोकांचा बेनिफिट होतो, फायदा होतो. पण ही अशी कंपनी चालवत आहे जिथं लोकांना वाईट सवय लागत आहे, लोकांना नुकसान होतं आहे, तर मग अशा कंपनीला गव्हर्नमेंट परमिशन देतं का चालवायची, नाही देत. जर असा ते बिझनेस चालवत असेल मग ज्याची परमिशन गव्हर्नमेंट देत नाही, त्या बिझनेसला आपण म्हणणार इल्लिगल किंवा अनलॉफुल. मग अशा बिझनेसला पण काय करावं लागेल, डिझॉल्युशन करावं लागेल. त्यानंतर आहे एनी वन ऑफ द पार्टनर्स गिल्टी ऑफ मिसकंडक्ट. म्हणजे थोडक्यात एखादा पार्टनर मिसबिहेव करत असेल, तो कंपनीमध्ये नीट काम करत नसेल समजा थोडक्यात, तर अशा सिच्युएशनमध्ये पण मग बाकीचे पार्टनर डिसाईड करू शकतात का आपण काय करून घेऊ, डिझोल्युशन करून घेऊ. त्यानंतर पार्टनर ब्रेकडाऊन ॲग्रीमेंट. जे नियमावली आहे, ज्यांनी ठरवलं होतं का आपण ॲग्रीमेंट बनवत आहे, बघा पार्टनर जेव्हा एकत्र येतात, 2 लोक एकत्र येऊन एखादी कंपनी चालवण्याचं ठरवत आहे, त्यांना आपण पार्टनर्स म्हणतो आहे. आणि ज्या कंपनीला ते चालवत आहे त्याला आपण म्हणतो पार्टनरशिप फर्म. आता जेव्हा पार्टनरशिप होते त्यावेळेस बरेचसे असे टर्म्स अँड कंडिशन असतात, त्याला ते ॲग्री करतात. पण इन फ्युचर समजा त्यांनी ज्या टर्म्स आहे, कंडिशन आहे, त्याला जर त्यांनी तोडलं तर मग काय होऊ शकतं, डिझोल्युशन आपण करू शकतो. त्यानंतर इफ फर्म इन्क्वेअर हेवी लॉसेस. जर नेहमी दरवर्षीप्रमाणे समजा प्रत्येक वर्षी काय होतं, बिझनेसला आता लॉस व्हायला लागलेला आहे, तर मग अशा सिच्युएशनमध्ये पण डिझोल्युशन होऊ शकतं. अँड लास्ट आहे का इफ ॲग्रीमेंट हॅज एक्सपायर. दोघांमध्ये ॲग्रीमेंट काही पर्टिक्युलर टाईमसाठी होत असतं. जर ॲग्रीमेंटच त्याची डेटच संपली तर मग ते डिझोल्युशन करू शकतात. तर असे 8 रिझन आहे. तुम्हाला कोणतं अवघड वाटलं किंवा कोणतं समजलं नाही तुम्ही विचारू शकतात, मग आपण पुढे जाऊ. आहे काही अडचण तुम्हाला? सिंपल रिझन आहे, कोणतंही मला असं अवघड वाटलं नाही. फक्त वाचण्यामध्ये तुम्हाला नाही कळालं तर असं सांगा मला. तर मग आपण काय करू, तुम्हाला याच्यात आता प्रॉब्लेम नाही तर याच्यानंतर याच्यामध्ये ज्या जर्नल एंट्रीज आपल्याला करायला शिकायचं आहे, ते जर्नल एंट्रीज कोणकोणत्या आणि कधी कधी करायच्या त्या आपण आता बघणार आहे. ओके, आता इथं मी डेट ॲझ्युम करतो 2024. आजचीच डेट ॲझ्युम करतो आहे 10 ऑगस्ट. चालेल का? आजची डेट लिहून टाकतो. आणि इथं मी सगळ्यात पहिले माझ्याकडे जेवढ्याही ॲसेट आहे त्याला काय करणार आहे, रिअलाइजला पाठवणार आहे. तर याची एंट्री तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू ॲसेट्स अकाउंट. तर जेवढ्या पण ॲसेट असेल त्यांची लिस्ट इथं तयार होणार आहे. नंतर टोटल करून आपण व्हॅल्यू लिहून घेणार डेबिटमध्ये पण आणि क्रेडिटमध्ये पण. तो फर्स्ट एंट्री आपण करणार बिंग, त्याला असं म्हणणार ॲसेट्स ट्रान्सफर टू रिअलायझेशन. ही फर्स्ट एंट्री होणार बाळांनो तुमची, राहील लक्षात? तर जसे आपण ॲसेट ट्रान्सफर करतोय सेम वेमध्ये आपण काय ट्रान्सफर करणार रिअलायझेशनला, लायबिलिटीज. मग याच्या अपोजिट एंट्री होऊन जाईल त्याची लायबिलिटीज. जेवढ्या पण आपल्या लायबिलिटीज आहे, लायबिलिटीज अकाउंट डेबिट टू
रिअलायझेशन अकाउंट, रिअलायझेशन ओके. नरेशन काही बाळांना सांगा. नरेशन बिंग लायबिलिटी लायबिलिटी ट्रान्सफर टू रिअलायझेशन. मी तुम्हाला ज्या ज्या एंट्री इथं लिहून देत आहे, ज्या प्रत्येक क्वेश्चनमध्ये तुम्हाला करायचे, प्रत्येक क्वेश्चनमध्ये, म्हणून पाठ तर होणारच आहे 100%. जे स्वतःहून प्रॅक्टिस करणार, सेल्फ प्रॅक्टिस करणाऱ्या विद्यार्थ्याला अवघड जाणार नाही. त्यानंतर बघा या 2 एंट्री आल्या लक्षात तुमच्या. पुढे आता बघा इथून आपलं सुरू होईल खरं काम. ट्रान्सफर झाल्यानंतर आपल्याकडे ज्या ज्या ॲसेट आहे त्याला आपल्याला रिअलाइज केल्यानंतर आपल्याला काही पैसे भेटणार आहे. ओके, हे तर ट्रान्सफरचं काम झालं. मग आता रिअलायझेशनला पाठवल्यानंतर आपण ॲक्च्युअलमध्ये सेल करणार आहे. ॲक्च्युअलमध्ये काय करणार आहे? सेल करणार आहे. तर सेल केल्यानंतर आपल्याजवळून ती ॲसेट जाणार आहे आणि त्याच्या बदल्यात काय येणार आहे? कॅश येऊ शकते. आपल्या डायरेक्ट हातामध्ये कॅश येऊ शकते का आपल्या अकाउंटला जमा होऊ शकते, राईट ना. तर मग जेव्हा आपल्याकडे एखादी ॲसेट विकून पैसे येणार आहे तर आपण ह्या सिच्युएशनमध्ये अशी एंट्री करणार, कॅश किंवा बँक अकाउंट, कॅश किंवा बँक अकाउंट डेबिट करणार. ज्या पण ॲसेटला आपण रिअलाइज केलं, इथं तर ट्रान्सफर केलं आपण, पण रिअलाइज केलं म्हणजे सेल करून टाकलं. तर कॅश किंवा बँक अकाउंट डेबिट टू मशिनरी असेल, फर्निचर असेल, जी पण ॲसेट आहे. मग मी त्यांचं नाव लिहिण्याच्या ऐवजी फक्त इथं जर ॲसेट अकाउंट म्हणलं चालेल का? मग जेव्हा आपण ॲक्च्युअलमध्ये क्वेश्चन सॉल्व करू तेव्हा त्या एंट्रीमध्ये जी ॲसेट आपण रिअलाइज करतो तिचं इथं नाव लिहिणार आहे. तर रिअलाइज करताना आपण ॲसेटचं नाव लिहू. तर इथं आपण काय घेणार आहे? टू ॲसेट अकाउंट. सगळ्या, हा राईट राईट, सगळ्या ॲसेट. समजा एक सोबत 3-3, 4-4 ॲसेट सेल करताय आपण, तर त्यांचं टोटल नाव लिहा किंवा डायरेक्ट ही एंट्री करून त्यांची टोटल अमाऊंट लिहा. दोन्ही ऑप्शन तुम्हाला इझी आहे, दोन्ही करू शकता तुम्ही. ॲसेट कसं लिहिशाल तुम्ही? नाव तुम्हाला मग सन्ड्री ॲसेट लिहावं लागेल. एकापेक्षा जास्त असेल तर सन्ड्री ॲसेट. बिंग नरेशन लिहिणार ॲसेट्स रिअलाइज. काय लिहिणार? ॲसेट रिअलाइज. ओके. ज्या मोस्ट कॉमन एंट्रीज आहे त्याच तुम्हाला दाखवतोय. ॲसेटला काय केलं आपण? रिअलाइज केलं. त्यानंतर सर आता आपण ॲसेटला रिअलायझेशनला ट्रान्सफर केलं, मग तिथून आपण ॲसेटला रिअलाइज केलं. रिअलाइज केल्यानंतर आपल्याकडे पैसे आले. आता आलेल्या पैशाला आपल्याला वाटप करावं लागणार आहे. कोणाकोणाला वाटायचं आहे? मग आपल्या लायबिलिटी साईडमध्ये 2-3 पॉईंट खूप कॉमन आहे या चॅप्टरमध्ये. बिल्स पेबल दिसेल तुम्हाला, क्रेडिटर दिसेल किंवा बँक ओव्हरड्राफ्ट दिसेल, आउटस्टँडिंग काही एक्सपेन्सेस दिसेल, यांचं आपण पेमेंट करणार आहे. मग आपण समजा एखाद्याला पैसे देतोय, तर ज्याला आपण पैसे देतो त्याला डेबिट करतो आणि आपल्याकडून जर पैसे जात असेल तर आपण काय करतो? त्याला क्रेडिटला घेतो. आता मी तुम्हाला 11वीला विथ रूल एंट्री कशी बनते ते शिकवलेलं आहे. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही आपले प्रिव्हियस लेक्चर्स बघू शकतात 11चे. विथ रूल पूर्ण आपला जो गोल्डन रूलचा यूज करून कोण डेबिटला जातं तर का जातं हे सांगितलेलं आहे, बरोबर आहे. तर मी तर जास्त डिटेलमध्ये चाललेलं नाही सध्याला. डायरेक्ट तुम्हाला एंट्री दाखवतोय का समजा मी काय केलं? क्रेडिटर्सला पेमेंट केलं आणि बिल्स पेबलला पण पेमेंट केलं. तर मी काय करणार? दोघांचं नाव लिहिणार किंवा दोघांना कॉमन जर म्हटलं तर असं म्हणणार सन्ड्री लायबिलिटीज. सन्ड्री लायबिलिटीज अकाउंट डेबिट टू. माझ्याकडून कॅश पण जाऊ शकते, बँकेतून पण पेमेंट होऊ शकतं. तर जे आपल्याला अकॉर्डिंग टू आवर क्वेश्चन ते आपल्याला यूज करावं लागेल. जेवढं आपण पेमेंट करतोय त्यालाच आपल्याला शो करायचं आहे. एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा, सगळ्यात महत्त्वाची, ॲसेट. समजा माझ्याकडे एखादी ॲसेट आहे ज्याची किंमत 100 रुपये आहे. सपोज करा किती आहे? 100 रुपये. आणि तिला मी 80 रुपयाला विकलं, तर मला पैसे किती भेटले? 80 रुपये. मग तुम्ही आता लगेच, हां मी तेच बोलतोय, तुम्ही कॉमर्स माइंडेड आहे तर तुमचं डोकं कसं लगेच चाललं, हां 80 रुपये आपल्याला भेटले म्हणजे 20चं नुकसान झालं. तर लॉस आपल्याला इथं कन्सिडर करायचा नाही, हे लक्षात ठेवा. सगळ्यात महत्त्वाचं, याच्या पूर्वीचे जे चॅप्टर होते तिथं आपण कंपनी चालवत होतो ना, तिथं आपल्याला किती नुकसान झालं किती फायदा झाला त्याचं घेणं देणं होतं. इथं आपल्याला त्याचं काही घेणं देणं आहे का? आपलं टार्गेट हेच आहे का आपल्याला कोणत्याही हालमध्ये ॲसेटला विकायचं आहे जिथपर्यंत आपल्याला पुरवडतं आणि तिला विकून रिअलाइज करून टाकायचं आणि त्याचे पैसे बनवायचे आहे.
आणि त्या पैशाला आपल्याला बाकीच्यामध्ये वाटून टाकायचं आहे. इथं आपण नफ्याचा किंवा तोट्याचा विचार करत बसणार नाही. नुकसान तर नुकसान, प्रॉफिट तर प्रॉफिट. मग फक्त तुम्हाला एंट्रीमध्ये कोणती व्हॅल्यू शो करायची आहे, जेवढी तुम्हाला भेटेली. नाही तर तुम्ही स्टाईल मारून लिहिशाल तर लॉस झाला सर, मग एंट्रीमध्ये डेबिट करून टाकतो लॉस मी आणि मग त्याला पुन्हा अकाउंटिंग दाखवतो, तर ते क्वेश्चन तुमचे रॉंग होणार आहे. म्हणून जेवढं तुम्हाला भेटलं डायरेक्ट विचार काय करायचा क्वेश्चन सॉल्व करताना, आपल्या हातामध्ये कॅश किती येते, बाकी ते तोटा होतोय फायदा होतोय, नफा तोटा लॉस प्रॉफिट काहीच घेणं नाही आपल्याला. ॲक्च्युअलमध्ये कॅश रिसिव्ड किती झाली, 100ची वस्तू 80ला विकली ना, तर आपल्या हातात किती आले 80, त्यालाच नोट डाऊन करायचं. हां, बाकी 100चं कुठं हिसाब किताबच नाही, 20चा बी हिसाब किताब नाही, 80 रुपयाचं घेणं नाही आपल्याला. राहील लक्षात. क्वेश्चन सॉल्व करताना अजून कन्सेप्ट होईल क्लिअर. इथं आपण लिहिणार बिंग पेड फॉर सन्ड्री लायबिलिटीज. आता याच्यानंतर अजून एक एंट्री तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनमध्ये बघायला भेटेल, एक ॲडजस्टमेंट, ज्याच्यामध्ये समजा आपण आता कंपनी बंद करतोय, तर कंपनी असं नाही का गेलो आपण शटर बंद केलं आणि लोकांना सांगून दिलं हा उद्यापासून आपली कंपनी चालणार नाही, अशी बंद होणार आहे का? काही लिगल ॲक्टिव्हिटीज राहणार आहे, आपल्याला पूर्ण कायद्याने बंद करावं लागेल. सुरुवात जेव्हा आपण कायद्याने करतोय तर बंद पण आपल्याला कायद्यानेच करावं लागेल. मग सर कायद्याने बंद करताना जे पण काही खर्च होणार आहे ते खर्च पण आपल्याला त्यावेळेस पेड करावे लागेल. मग आता समजा असं गृहीत धरा का आपण वाळूजमध्ये राहतोय, आपलं घर वाळूजमध्ये आहे पण कंपनी आपली गंगापूरला आहे. मग डिझोल्युशन चालू आहे, डिझोल्युशन एका दिवसात नाही होणार, त्याला टाईम लागू शकतो. तर तुम्ही काय करताय, सकाळी जाताय वाळूजवरून, तुम्ही सकाळी निघाले गंगापूरला आणि गंगापूरला पोहोचल्यानंतर ज्या गाडीत तुम्ही गेले, रिक्षाने गेले समजा तुम्ही, राईट, त्या रिक्षावाल्याला काय सांगितलं का जेव्हा माझ्या कंपनीचं डिझोल्युशन होईल तेव्हा तुला पैसे देतो. तर रिक्षावाला मान्य करणार आहे की गोष्ट नाही, आपल्याला त्याला ऑन दी स्पॉट पैसे द्यावे लागेल. तर मला म्हणायचं काय आहे, डिझोल्युशन करताना जे जे रिसेंटली खर्च होत आहे त्याचं पेमेंट आपल्याला क्विक करावं लागतं, त्याला आपण होल्ड करून ठेवू शकत नाही. त्या लोकांना आपण हे नाही म्हणणार का मी पूर्ण कंपनी बंद करतो विकतोय मग जे पैसे येईल त्यातून तुला पेमेंट करतो, असं चालणार आहे का? नाही. तर डिझोल्युशन करताना जे जे खर्च होत आहे त्याला आपण नाव देतो डिझोल्युशन एक्सपेन्सेस, किंवा त्याला अजून एक नाव देऊ शकतात रिअलायझेशन एक्सपेन्सेस. कारण बऱ्याच वेळेस काही ॲसेट आपल्याला आता विकायचे आहे तर लगेच आपल्याला ग्राहक भेटणार आहे का? आपल्याला लगे ॲसेट विकायचे ना, हां समोरच्या व्यक्ती द्या मला द्या, असं होणार आहे का? नाही. मग आपण त्या प्रोसेसमध्ये बऱ्याच वेळेस असे खर्च करतो का ज्यामुळे आपले ॲसेट लवकर विकेल. मग त्या एक्सपेन्सेसला आपण म्हणणार आहे रिअलायझेशन एक्सपेन्सेस. समजा मी माझ्याकडे बिल्डिंग आहे आणि एका ब्रोकरला काय सांगितलं का माझी बिल्डिंग विकून टाक, ब्रोकरला म्हणलं तुला काही पर्सेंटेज कमिशन देऊन टाकेल, तर ब्रोकर पण काय म्हणतो थोडं पेमेंट तुला आत्ता करावं लागेल. मग त्याला मी असं म्हणणार आहे का बिल्डिंग विकून दे मग देतो, तो आपल्याला मारणार नाही का? मग आपल्याला काय करावं लागेल, अगोदर त्याला जी पैसे देतो आहे ते रिसेंटली द्यावं लागेल, तर त्या खर्चांना आपल्याला पहिले रेकॉर्ड करावं लागतं. बाकी मग नंतर हे जे आपल्या लायबिलिटीज आहे त्यांचं पेमेंट स्टार्ट होतं. तर मग एवढा इम्पॉर्टंट जर खर्च आहे तर त्याची एंट्री तर आपल्याला करावी लागेल. मग सर एंट्री काय होणार, एंट्री अशीच होणार आहे, फक्त त्याचं नाव येणार आहे. काय एंट्री होईल, समजा दोन नाव आहे त्याचे, एक तर त्याला रिअलायझेशन एक्सपेन्सेस म्हणतात, तर रिअलायझेशन एक्सपेन्सेसची एंट्री काय होणार बघा, असं म्हणणार आपण रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश ऑर बँक अकाउंट, कॅश ऑर बँक अकाउंट. ही खूप महत्त्वाची एंट्री आहे. कधी कधी त्याला डिझोल्युशन एक्सपेन्सेस असंही म्हणतात. तर मी इथं एक्सपेन्सेस पेड एवढंच नरेशन लिहितो, जसं आपल्या क्वेश्चनमध्ये येईल तसं आपण त्याला यूज करणार आहे. आलं लक्षात तुमची एंट्री. आता बघा अकाउंटिंग आपली क्लोज झाली, तर आपल्याला माहीत आहे जेव्हा आपण रिअलायझेशन अकाउंट बनवणार आहे तर त्याच्यात पण आपण थोडक्यात काही नफा तोटा होणार आहे, आपल्याला फायदा किंवा नुकसान, बरोबर आहे ना, प्रॉफिट किंवा लॉस होणार आहे. मग जो प्रॉफिट किंवा लॉस होतं आहे ते कंपनीमध्ये सोडून जाणार आहे का आपण? बाकीचे जे पार्टनर्स आहे जरी ते आता कंपनी बंद करताय पण तिथून जो पैसा भेटतो आहे ते घरी घेऊन जाणार ना. मग जसं पैसा भेटतं तर घरी येऊन चालले, समजा काही नुकसान झालं नुकसान बी त्यांना सहन करावं लागेल का? नाही 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 कंपनी बंद होते आता माझं नुकसान नाही, असं म्हणणार आहे ते नाही. पूर्ण एंड सगळा हिसाब किताब होईपर्यंत जे पण काही होणार आहे ते त्यांच्यावर येणार आहे. मग समजा सर आपण अकाउंटिंग केली आणि आपल्या लक्षात आलं का प्रॉफिट होतो आहे,
प्रॉफिट होणं हे खूप एक्सेप्शनल आहे, कारण प्रॉफिट जर होत असता तर कंपनी बंद झालीच नसती. सिंपल लॉजिक आहे. तर प्रॉफिट होणारच नाही. पण समजा आपण असं ॲझ्युम करतो का झाला, मग एंट्री काय करायची? तर आपण एंट्री करणार रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स. मी मग तिथं असं लिहितो टू ऑल पार्टनर्स अकाउंट. ओके, ऑल पार्टनर्स अकाउंट म्हणा किंवा ऑल पार्टनर्स कॅपिटल. आता कॅपिटल पण होऊ शकतं, करंट पण होऊ शकतं, दोन्ही अकाउंट येतात. त्यानंतर नरेशन बिंग प्रॉफिट ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. क्वेश्चनमध्ये गिवन असतं. करंट अकाउंट जर असेल तर मग आपल्याला करंट अकाउंट प्रिपेअर करावं लागेल. सर जर लॉस झाला तर मग एंट्री काय होईल? लॉसची एंट्री काय होईल सांगा? उलटी नाही करायची आपल्याला, इथं उलटी नाही करायची आहे बिलकुल, याला रिव्हर्स करायचं. ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. याला नरेशन देणार आपण बिंग नेट लॉस किंवा लॉस ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट. नरेशन थोडंसं शॉर्ट लिहितो आहे, जागा कमी आहे. ओके, अजून काही इम्पॉर्टंट एंट्री आहे. 2 एंट्र्या खूप इम्पॉर्टंट आहे, तेवढ्याच सांगायच्या आहे फक्त, मग स्टॉप करू. सर 2 एंट्र्या कोणत्या? आता कंपनी पूर्ण बंद झाली, समजा लॉस बी आपण त्यांच्या अकाउंटला टाकून दिला किंवा प्रॉफिट बी देऊन टाकला, तर नंतर एक लास्टमध्ये अकाउंट राहतं कॅश किंवा बँक. आपल्या क्वेश्चनमध्ये आपल्याला कॅश किंवा बँक अकाउंट बनवायचं आहे. इथं बॅलन्स शीट नाही बनवत आपण, कारण कंपनीचं नाही तर बॅलन्स शीट ठेवून काय फायदा. तर लास्ट अकाउंट राहील कॅश किंवा बँक. मग कॅश किंवा बँक अकाउंटमध्ये काही वेळेस निगेटिव्ह बॅलन्स येणार आहे, तर काही वेळेस पॉझिटिव्ह बॅलन्स येणार आहे. समजा पॉझिटिव्ह बॅलन्स म्हणजे पूर्ण हिसाब किताब होऊन काही पैसे उरले, तर ते पैसे थोडी कंपनी ठेवणार आहे. ते मग पार्टनर काय म्हणणार, आता आपण आपापल्या रेशोनुसार याला काय करू, वाटून घेऊ दोघात. किंवा असं पण होऊ शकतं की सगळ्यांचं पेमेंट करताना पूर्ण विकून पण पैसे कमी पडत आहे, तर पार्टनरला मग अशी पण त्यांच्यावर परिस्थिती येऊ शकते का प्रायव्हेट ॲसेट, त्यांच्या प्रायव्हेट ॲसेट घरच्या त्या पण विकून त्यांना इकडं पुन्हा कंपनीत पैसे वापस आणावे लागेल, असं पण होऊ शकतं. तर दोन्ही सिच्युएशनमध्ये समजा असं होतं आहे का ते काय करताय, त्यांनी कंपनी बंद केली आणि कंपनीमध्येच एक्स्ट्रा पैसे उरले, तर ते पार्टनर घरी घेऊन चालले आता पैसा. तर मग त्याची एंट्री काय होईल? तर आपण काय करणार बाळांनो, जेवढे पण पार्टनर आहे ऑल पार्टनर कॅपिटल अकाउंट डेबिट करणार टू बँक किंवा कॅश, त्याला क्रेडिट करणार. याचं नरेशन राहणार अमाऊंट पेड टू ऑल पार्टनर्स. नरेशन मी स्क्रीनवर दाखवतो आहे कारण ते जागा नाही. आणि लास्ट एक एंट्री होईल, समजा कंपनीमध्येच पैसे कमी पडले आणि पार्टनर घरून पैसे आणताय, तर मग आपण याला रिव्हर्स करून टाकणार बँक जे आणतंय. ओके, ऑल पार्टनर मी इथं यासाठी लिहितो आहे कारण ऑल पार्टनर म्हणजे सगळेच नाही आणणार, पण ज्याच्यावर परिस्थिती आली तो आणणार आहे, हे लक्षात ठेवा. मी तर ऑल पार्टनरच्या ऐवजी पार्टनर लिहितो फक्त, नाही तुम्ही कन्फ्यूज होशाल बाळांनो. फक्त पार्टनर कॅपिटल म्हणजे ज्याच्यावर परिस्थिती आलेली आहे का त्याला घरी जाऊन आता पैसे आणावे लागेल. आणि इथं काय, इथं तर सगळे पार्टनरच काय करणार आहे, पैसे घेऊन जाणार आहे. तर इथं आपण पार्टनर कॅपिटल अकाउंट लिहू फक्त. तर ह्या 2 एंट्र्या होईल आणि लास्टमध्ये टोटल करावी लागेल, हे लक्षात ठेवा. तर मी जेवढ्या एंट्र्या लिहून दाखवल्या, किती होत आहे बाळांनो एंट्र्या बघा, 1 2 3 4, म्हणजे मिनिमम आपल्याला एवढ्या एंट्र्या तर करायच्याच आहे मिनिमम. मोस्ट IMP जर्नल एंट्रीज आहे आपल्या डिझोल्युशनच्या. अजून काही एंट्र्या वाढू शकतात पण त्या क्वेश्चनवर डिपेंड आहे आपल्या, पण मिनिमम आपल्या किती एंट्री होणार आहे 9. आणि मग आपण जर्नल एंट्रीज केली तर त्यावरून अकाउंट आपल्याला बनवता येतात. ओके, काही अडचण? कंप्लीट.